ओके, तर या माझ्या व्हिडिओमधल्याच काही नोट्स आहेत. तर हे काही क्वेश्चन्स आहेत. तर जनरेटर्स आर प्रेफर्ड फॉर स्ट्रीमिंग लार्ज डेटा सेट्स. लार्ज डेटा सेट्सच्या स्ट्रीमिंगसाठी आपण जनरेटर वापरतो बिकॉज दे कॅल्क्युलेट व्हॅल्यूज इझिली, कारण ते व्हॅल्यूज इझिली कॅल्क्युलेट करतात. अँड कन्झ्युम अ मिनिमल मेमरी, कारण ते व्हॅल्यूज इझिली कॅल्क्युलेट करतात आणि मिनिमम मेमरी कन्झ्युम करतात. हिअर इज व्हाय दे आर आयडियल फॉर स्ट्रीमिंग. आता लेझी इव्हॅल्युएशन. लेझी जनरेटर फंक्शन यूज द इल्ड कीवर्ड. जनरेटर फंक्शन काय वापरतो? इल्ड कीवर्ड वापरतो. टू प्रोड्यूस द सिक्वेन्स ऑफ रिझल्ट वन ॲट ए टाईम असा सिक्वेन्स ऑफ रिझल्ट पाहिजे असेल ना, तर तो इल्ड कीवर्ड वापरतो. दे पॉज द एक्झिक्युशन अँड सेव्ह देअर स्टेट अंटिल द नेक्स्ट आयटम इज रिक्वेस्टेड. ते काय करतात तर पॉज करतात एक्झिक्युशन अँड सेव्ह देअर स्टेट अंटिल द नेक्स्ट आयटम इज आयटम रिक्वेस्टेड. This means that not all the data is loaded into the memory simultaneously. म्हणजे एकाच वेळेस सगळा डेटा मेमरीमध्ये लोड होत नाही. मिनिमल मेमरी फुटप्रिंट म्हणजे काय? बाय इल्डिंग द आयटम्स वन बाय वन, एका पाठोपाठ एक आयटम्स इल्ड केल्यामुळे द जनरेटर्स अवॉइड क्रिएटिंग अँड स्टोरिंग ए कम्प्लीट लिस्ट इन मेमरी. बाय इल्डिंग आयटम वन बाय वन, जनरेटर्स अवॉइड क्रिएटिंग अँड स्टोरिंग कंप्लीट लिस्ट इन द मेमरी. कंप्लीट लिस्ट मेमरीमध्ये स्टोअर करणं अवॉइड केलं जातं. दिस इज क्रुशियल फॉर प्रोसेसिंग मासिव्ह लॉग फाइल्स और सेन्सर डेटा वेअर लोडिंग द एंटायर डेटा सेट into the memory would be impossible due to memory constraints. This makes them highly efficient for processing the large data streams, such as iterating through the large files line by line without encountering the memory limitations. ओके, तर जनरेटर्स आर प्रेफर्ड फॉर स्ट्रीमिंग लार्ज डेटा सेट्स बिकॉज दे कॅल्क्युलेट व्हॅल्यूज इझिली. जनरेटर्स का प्रेफर केले जातात लार्ज डेटा सेटसाठी? कारण ते कॅल्क्युलेट व्हॅल्यूज लेझिली अँड कन्झ्युम मिनिमल मेमरी. कारण ते व्हॅल्यूज लेझिली कॅल्क्युलेट करतात आणि मिनिमम मेमरी कन्झ्युम करतात. हिअर इज व्हाय दे आर आयडियल फॉर स्ट्रीमिंग. ते स्ट्रीमिंगसाठी आयडियल का आहेत लार्ज डेटा सेटच्या, तेच बघूयात आपण आता. लेझी इव्हॅल्युएशन, कारण का तर ते लेझी इव्हॅल्युएशन करतात. तर लेझी इव्हॅल्युएशन म्हणजे काय? स्ट्रीमिंगसाठी तर ते काय, तर त्याचं कारण काय, तर ते लेझी इव्हॅल्युएशन करतात. लेझी इव्हॅल्युएशन म्हणजे काय? तर जनरेटर फंक्शन युजेस इल्ड कीवर्ड टू प्रोड्यूस द सिक्वेन्स ऑफ रिझल्ट वन ॲट ए टाईम. सिक्वेन्स ऑफ रिझल्ट प्रोड्यूस करायचा असतो तेव्हा तो वन ॲट ए टाईम प्रोड्यूस करायसाठी ते इल्ड फंक्शन वापरतात. दे पॉज द एक्झिक्युशन अँड सेव्ह देअर स्टेट अंटिल द नेक्स्ट आयटम इज रिक्वेस्टेड. दे पॉज द एक्झिक्युशन, ते एक्झिक्युशन पॉज करतात अँड सेव्ह देअर रिझल्ट, आणि त्यांचा रिझल्ट सेव्ह करतात अंटिल द नेक्स्ट एक्झिक्युशन, अंटिल द नेक्स्ट आयटम इज रिक्वेस्टेड. पुढचा आयटम रिक्वेस्ट करत नाही तर तोपर्यंत ते एक्झिक्युशन पॉज करतात आणि त्यांचा रिझल्ट सेव्ह करतात. दिस मीन्स दॅट नॉट ऑल डेटा इज लोडेड इन टू द मेमरी सायमल्टेनियसली. त्याच्यामुळं काय होतं? सगळा डेटा मेमरीमध्ये एकाच वेळेस लोड केला जात नाही. मिनिमल मेमरी फुटप्रिंट, त्याच्यामुळं काय होतं? तर मिनिमल मेमरी फुटप्रिंट म्हणजे काय? तर बाय इल्डिंग आयटम वन बाय वन आयटम इल्ड केल्यामुळे काय होतं? बाय इल्डिंग आयटम वन बाय वन, जनरेटर्स अवॉइड क्रिएटिंग अँड स्टोरिंग अ कम्प्लीट लिस्ट इन द मेमरी. जनरेटर काय करतात? अवॉइड करतात क्रिएटिंग आणि स्टोरिंग करणं. काय? कम्प्लीट लिस्ट इन द मेमरी, पूर्ण लिस्ट मेमरीमध्ये स्टोअर करणं अवॉइड करतात. त्याच्यामुळे दिस इज क्रुशियल फॉर प्री प्रोसेसिंग मासिव्ह लॉग फाईल्स. हे मासिव्ह लॉग फाईलसाठी खूप क्रुशियल आहे. और सेन्सर डेटा वेअर लोडिंग द एंटायर डेटा सेट इन टू द मेमरी वुड बी इम्पॉसिबल. किंवा सेन्सर डेटासाठी जिथं एंटायर डेटा सेट मेमरीमध्ये लोड करणं इम्पॉसिबल आहे ड्यू टू द मेमरी कन्स्ट्रेंट्समुळे. दिस मेक्स देम हायली एफिशियंट फॉर प्रोसेसिंग लार्ज डेटा स्ट्रीम्स. आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळे त्यांना काय हायली इफिशियंट होतात ते
फॉर प्रोसेसिंग द लार्ज डेटा स्ट्रीम्सच्या प्रोसेससाठी ते खूप एफिशियंट होतात. सच ॲज इटरेटिंग थ्रू द लार्ज फाईल्स लाईन बाय लाईन लार्ज फाईल्समध्ये इटरेट करायचं असेल तर विदाऊट एन्काउंटरिंग द मेमरी लिमिटेशन्स एन्काउंटर न होता ते एफिशियंट ठरतात. तर का ते आपण बघितलं, लेझी इव्हॅल्युएशन करता आणि मिनिमल मेमरी फुटप्रिंटसाठी. व्हॉट मेक्स द इटरेटर एफिशियंट? इटरेटर्स आर एफिशियंट ड्यू टू देअर लेझी इव्हॅल्युएशन अँड मिनिमल मेमरी कन्झम्पशन. आता ह्या क्वेश्चनचं आन्सर आपण आत्ताच पाहिलं ना, तरी ह्याच्यात काहीतरी एक्स्ट्रा दिलं आहे. तर इटरेटर्स आर एफिशियंट ड्यू टू देअर लेझी इव्हॅल्युएशन अँड मिनिमल मेमरी कन्झम्पशन. हिअर इज वाय. आता लेझी इव्हॅल्युएशन काय असतं, तर इटरेटर्स कॉम्प्यूट द व्हॅल्यूज ओनली व्हेन दे आर एक्सप्लिसिटली रिक्वेस्ट केली तरच ते व्हॅल्यूज कॉम्प्यूट करतात. दिस मीन्स डेटा इज नॉट जनरेटेड अंटील नीडेड. त्यामुळं गरज असल्याशिवाय डेटा जनरेट केला जात नाही. अनलाईक ईगर इव्हॅल्युएशनसारखा नाही होत, जिथं डेटा इज कॉम्प्युटेड अँड स्टोअर्ड ॲट वन्स. जिथं डेटा एकदमच कॉम्प्यूट केला जातो आणि एकदमच स्टोअर केला जातो. मिनिमल मेमरी कन्झम्पशन आणि शिवाय ह्याच्यात काय आहे, मिनिमल मेमरी कन्झम्पशन म्हणजे काय, बिकॉज दे इल्ड द आयटम वन ॲट ए टाईम अँड डू नॉट स्टोअर द एंटायर सिक्वेन्स इन द मेमरी. इटरेटर्स कंझ्युम मिनिमल मेमरी. This makes them ideal for the large data processing streams or files where loading the entire data set into the memory would be impossible. This efficiency is particularly highlighted in the context of XRange in the Python 2 and Python 3, which both iterators and generators they achieve the constant memory usage O of 1 because only store the start, stop and step values. ओके, त्याच्यानंतर व्हॉट इज कॉल अंडरस्कोर की बेनिफिट. that the key benefit of the call function is that it allows an instance of the class to be called as if it were the function. त्याच्यामुळे आपल्याला आपण काय करू शकतो की इन्स्टन्स ऑफ द क्लास कॉल करता येतं. इन्स्टन्स ऑफ द क्लास कॉल करता येतं ॲज इफ इट वेअर द फंक्शन. इन्स्टन्स ऑफ द क्लास फंक्शन असल्यासारखं कॉल करता येतं. ॲज इफ इट वेअर द फंक्शन असल्यासारखं कॉल करता येतं. दिस फंक्शनॅलिटी इज ऑफन युज्ड इन द मशीन लर्निंग फ्रेमवर्क्स. मशीन लर्निंगच्या फ्रेमवर्क्समध्ये ही फंक्शनॅलिटी वापरली जाते. PyTorch, TensorFlow, scikit-learn या फॉर इम्प्लिमेंटिंग द कस्टम लेयर्स ऑफ और ट्रान्सफॉर्मर्स विदिन द पाईपलाईन. फॉर implementing the custom layers or transformers within the pipeline. म्हणजे key benefit of the call function is that it allows an instance of a class to be called as if it were the function. Instance of the class to be allows an instance of a class to be called as if it were the function. त्याच्यामुळे इन्स्टन्स ऑफ द क्लास कॉल केला जातो फंक्शन असल्यासारखा. ओके, त्याच्यानंतर हाऊ डज इल्ड इनॅबल लेझी कॉम्प्युटेशन. द इल्ड कीवर्ड इनॅबल्स लेझी इन्स्टन्स ऑफ द क्लास कॉल केला जातो फंक्शन असल्यासारखा. ओके, आणि ती फंक्शनॅलिटी मशीन लर्निंगमध्ये वापरली जाते. हाऊ डज द इल्ड इनॅबल लेझी कॉम्प्युटेशन. द इल्ड कीवर्ड enables lazy computation in the generator functions because it allows them to produce the sequence of results one at a time. yield मुळे काय होतं तर sequence of result compute केला जातो एका वेळी एकच. allows the sequence of result to compute one at a time rather than generating all the results at a one. रिझल्ट एका वेळेस एकच कॉम्प्यूट केला जातो. yield कीवर्डमुळं एका वेळेस एकच रिझल्ट कॉम्प्यूट केला जातो इन्स्टेड ऑफ क्रिएटिंग ऑल ॲट ए टाईम, ऑल रिझल्ट ॲट ए वन्स. आता ते कसं वर्क करतं, हिअर इज हाऊ इट वर्क्स. वेन द जनरेटर फंक्शन एन्काउंटर्स इल्ड, जेव्हा जनरेटर फंक्शनमध्ये ला इल्ड दिसतं तेव्हा इट पॉजेस इट्स एक्झिक्युशन अँड सेव्ज इट्स स्टेट. जेव्हा जनरेटर फंक्शन एन्काउंटर्स इल्ड तर तो त्याचं फंक्शन थांबवतो
आणि त्याची स्टेट सेव्ह करतो. तर त्याचं फंक्शन थांबवतो आणि स्टेट सेव्ह करतो. इट देन इल्ड्स रिटर्न्स वन आयटम टू द कॉलर. त्याच्यानंतर तो एकच आयटम रिटर्न करतो कॉलरला. कॉलरला. द फंक्शन्स एक्झिक्युशन इज रेझ्युम्ड फ्रॉम इट्स सेव्ड स्टेट only when the next item is explicitly requested. The function's execution is resumed from its saved state. Functions execution resume केलं जातं its saved state only when the next item is explicitly requested. पुढचा आयटम एक्सप्लिसिटली रिक्वेस्ट केल्यानंतरच नेक्स्ट आयटम केल्यानंतरच फंक्शनचं एक्झिक्युशन रेझ्युम केलं जातं. दिस प्रोसेस मीन्स दॅट द व्हॅल्यूज आर कॅल्क्युलेटेड लेझिली. म्हणजेच काय तर व्हॅल्यूज लेझिली कॅल्क्युलेट होतात आणि कन्झ्युमिंग द मिनिमल मेमरी अँड मेकिंग द जनरेटर्स आयडियल फॉर प्रोसेसिंग द लार्ज डेटा सेट. त्याच्यामुळे मिनिमम मेमरी कन्झ्युम होते आणि ज्याच्यामुळं जनरेटर्सला आयडियल बनवतात ते लार्ज डेटा सेटसाठी. where loading and entire the data set into the memory would be impossible. Consuming minimum ideal for data set program जिथं loading entire data set would into the memory would be impossible. जिथं entire data set लोड करणं इम्पॉसिबल होतं. त्याच्यासाठी तर हे एकदमच इफिशियंट आहे. ओके, तर सेकंड क्वेश्चन बघितला व्हॉट मेक्स द इटरेटर्स एफिशियंट. आणि त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन बघितला व्हॉट इज कॉल फंक्शन, कॉल की बेनिफिट, कॉल कीचे काय बेनिफिट आहेत ते बघितले. हाऊ डज इल्ड इनेबल लेझी कॉम्प्युटेशन, तो क्वेश्चन बघून झाला. त्याच्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे व्हॉट इज इटरेटर प्रोटोकॉल. आता इटरेटरचा प्रोटोकॉल काय आहे, तर आता हा क्वेश्चन आपण नेक्स्ट पॉईंटला घेऊ. इटरेटर प्रोटोकॉल इज द कन्सेप्ट दॅट लिंक्स एक्स रेंज इन द पायथॉन अँड रेंज इन द पायथॉन 3. ओके, तर एक्स रेंज इन द पायथॉन आणि रेंज इन द पायथॉन 3. अँड इटरेटर इज द ऑब्जेक्ट दॅट रिप्रेझेंट्स द स्ट्रीम ऑफ द डेटा अँड इम्प्लिमेंट्स टू की मेथड्स __ iter __ किंवा __ next __ The key characteristic of an iterator is a lazy evaluation. This means that the data is not computed until the explicitly asked for the next item. Instead of calculating everything immediately, eager evaluation मध्ये काय होतं, सगळं सायमल्टेनियसली इमिजिएटली कॅल्क्युलेट होतं. इट वेट्स फॉर द रिक्वेस्ट फॉर द नेक्स्ट नंबर बिफोर कॉम्प्युटिंग. पुढच्या नंबरच्या रिक्वेस्टसाठी तो थांबतो कॉम्प्यूट करण्याआधी. ओके, तर इटरेटर प्रोटोकॉल इज द कन्सेप्ट. ही एक म्हणून इटरेटर प्रोटोकॉल काय आहे, तर ही एक कन्सेप्ट आहे जी एक्स रेंज पायथॉन 2 मधल्या आणि रेंज फंक्शन पायथॉन 3 मधल्यांना रिलेट करते. इटरेटर इज ॲन ऑब्जेक्ट दॅट रिप्रेझेंट्स अ स्ट्रीम ऑफ डेटा अँड इम्प्लिमेंट्स टू की मेथड्स. इटरेटर ही काय आहे, ऑब्जेक्ट दॅट रिप्रेझेंट स्ट्रीम ऑफ डेटा अँड इम्प्लिमेंट्स टू की मेथड्स. इटर आणि नेक्स्ट. इटरेटर ऑब्जेक्ट काय आहे, स्ट्रीम ऑफ द डेटा आहे, रिप्रेझेंट स्ट्रीम ऑफ डेटा अँड इम्प्लिमेंट्स टू की मेथड्स. 2 की मेथड इम्प्लिमेंट करते. कोणत्या इटर आणि नेक्स्ट. The key characteristic of an iterator is lazy evaluation. त्याचं key characteristic काय आहे, तर lazy evaluation. This means that the data is not computed unless explicitly called. Okay, next item. Instead of calculating everything immediately. आता iterator protocol is a concept that links. आता तरी आपल्याला काही एवढी क्लॅरिटी वाटतच नाही आहे या क्वेश्चनविषयी. ओके, तर आपण हा थोडा मला वाटतं की आपण हा क्वेश्चन आहे ना थोडं जेमिनीमध्ये विचारून बघू. ओके, व्हॉट इज इटरेटर स्टेटमेंट प्रोव्हाइड डिस्क्रिप्शन. हां, आता इटरेटर प्रोटोकॉल इज द सेट ऑफ रूल्स that Python object must follow to consider an iterator. This protocol is what enables the Python to iter over data efficiently using loops like for loops or built-in functions like list.
Okay, so iter, this method returns the iterator object itself. Iterator object itself, it is called as a called when start an iteration. Example for loops begins or you call iter my object. Next, this method is responsible for producing the next item in the sequence. It is called every time the loop is asks for the another piece of data. की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लेझी इव्हॅल्युएशन. लेझी इव्हॅल्युएशन आणि इगर इव्हॅल्युएशन तर आपण बघितलंच आहे. तर आता आपण डिस्क्रिप्शन समरीज इटर फॉर्म द इटरेटर प्रोटोकॉल हे पण आपण आन्सर कॉपी करून ठेवू, कारण हे जास्त डिस्क्रिप्टिव्ह वाटतंय म्हणून.